तत्वांची जपणूक आणि विचारावरची अव्यभिचारी निष्ठा म्हणजे काय असतं हे आपल्या जगण्यातून दाखवून देणारे आणि पुरोगामी या शब्दांना अर्थ देणारे अखेरचे लढवय्ये नारायण ज्ञानदेव तथा ND पाटील. त्यांना विनम्र अभिवादन करताना आठवतो ते गेल्यानंतर लिहिलेला लेख अखेरचा लढवय्या. लेखक सदानंद कदम, निवेदक दत्ता सरदेशमुख. अखेरचा लढवय्या. वीस वर्ष झाली असतील. समोर नारायण ज्ञानदेव उभे होते ताठपणानं. बोलत होते खणखणीत आवाजात. समोर होती 25शीतली तरुणाई, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी, काहीतरी नवं घडवू पाहणारी, नवी स्वप्न उराशी घेऊन आलेली, कानात प्राण आणून बसलेली. त्यांच्यासमोर उलगडत होते महाराष्ट्रातील समाज सुधारक. हातात कागदाचा कपटाही न घेता खणखणीत आवाजात नारायण ज्ञानदेव बोलत होते. सलग 2-2.5 तास अनेक संदर्भांची पोतडी उघडत. मी इतक्या जवळून पहिल्यांदाच त्यांना अनुभवत होतो. अवघ्या देहाचे कान झालेले. आजही ते भाषण ऐकताना तशीच अनुभूती. अवघ्या संसाराची होळी करून समाजकार्य करणारी माणसं त्यांच्या शब्दाशब्दातून समोर उभी राहत होती. त्यांचा वावर जाणवत होता. नारायण ज्ञानदेवांचे शब्द कानावर पडत होते. तुमच्यातूनही अशी माणसं घडावीत अशी अपेक्षा व्यक्त करत होते. ऐकणाऱ्यांपैकी अनेक जण पुढे यशस्वी झाले, अधिकारपदावर गेले. नारायण ज्ञानदेवांनी व्यक्त केलेली अपेक्षा कधीच विसरून गेले. असा अनेकदा अनुभवाला येऊन सुद्धा त्यांची आशा कायम होती. त्यांच्या स्वप्नातला बलशाली समाज कायम होता अखेरपर्यंत. ही आशा, हा संयम त्यांच्यात कुठून आला होता? मला नेहमी हा प्रश्न सतावायचा. पुन्हा त्यांना भेटता आलं ते मृत्युंजयकार दादांसोबत. मराठी मातीतल्या त्या 2 रांगड्या माणसांच्या दिलखुलास गप्पा ऐकता आल्या. पारावरच्या बैठकीत बसल्यासारखं दोघं दिलखुलास बोलत होते. 40शीतला मी अवघ्या देहाचे कान करून बसलो होतो. बाहेर पडलो. गाडीत बसताच मृत्युंजयकार म्हणाले, सदा, ND खूप आधी जन्माला यायला हवे होते. शंभूराजांना अशा कणखर माणसाची खूप खूप आवश्यकता होती. त्या एका वाक्यानं माझ्या मनात नारायण ज्ञानदेवांची उंची अधोरेखित झाली होती. सह्याद्रीच्या कातीव कड्यासारखा तो ताठ कण्याचा माणूस त्या शब्दाशब्दातून दिसत होता. नारायण ज्ञानदेव होतेही तसेच ताठ कण्याचे. अन्यायाशी झुंजताना प्राण पणाला लावणारे, सह्यगिरीसारखेच रांगडे, न झुकणारे, न वाकणारे. अनेक लढ्यांना त्यांनी नेतृत्व दिलं. ते सोबत आहेत एवढा दिलासासुद्धा लढ्याला आणि लढणाऱ्याला बळ द्यायचा. समोरच्याच्या काळजात धडकी भरवायचा. नारायण ज्ञानदेव लढ्यात असले की लढणाऱ्यांपैकी अनेकांना तडजोडीचा आणि तोडपाण्याचा विषय सोडून द्यावा लागायचा. कधी मनापासून तर कधी नाईलाजानं. लढणाऱ्यांची दुखरी नस समोरच्यांना माहीत असायची. ती दाबली की विरोध संपायचा. लढणाऱ्यांपैकी अनेक जण पुढं योगायोगानं कुठल्या तरी पदावर विराजमान झालेले असायचे. नारायण ज्ञानदेवांनी ही पद्धतच मोडीत काढली. लढलेल्या प्रत्येक लढ्याला आपल्या नैतिकतेचं बळ दिलं. प्रत्येक लढ्याला यशाचं तोरण बांधलं. ते कधी झुकले नाहीत की वाकले नाहीत. अखेरपर्यंत झुंजत राहणं हेच त्यांचं व्रत असायचं. ते त्यांनी श्वासा इतकंच जपलं. मराठी मुलखातल्या मावळ्यांसारखं.
आजही असे मोजके असतीलही. पण देशभरात दरारा असलेल्या राजकीय घराण्याचं पाठबळ असताना सत्तेचा मोह टाळणं, मोहरी इतका सुद्धा डाग स्वतःच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर पडू न देणं, हे असिधारा व्रत साधं नव्हतं, सोपं तर नव्हतं. ते व्रत निष्ठेनं पाळणारे आज तरी एकमेव नारायण ज्ञानदेवच. काळ पुढं सरकत राहिला. वयानुसार शरीर थकलं, पण मन थकलं नाही. पाय रुसले तरी चालणं थांबलं नाही, लढणं थांबलं नाही. ही जिद्द त्यांच्यात कुठून येत होती? अंथरुणावर खिळलेले असताना सुद्धा त्यांची ज्ञान लालसा कायम होती. उशाशी असणारी पुस्तकांची थप्पी कमी झाली नव्हती. हातातलं पुस्तक सुटलं नव्हतं. हाती पुस्तक असणारी त्यांची छबी खूप काही सांगून जाणारी. नारायण ज्ञानदेवांना जाणून घेण्यासाठी संघर्ष यात्रा वाचली. किशोर बेडकेहाळ आणि विजय मांडके यांनी केलेला त्यांच्यावरचा माहितीपटही मिळवला. त्यासाठी अनेकांना साकडं घातलं, अनेकांचे उंबरे झिजवले. नारायण ज्ञानदेव समजत गेले. 80च्या दशकापासून त्यांच्याबद्दल ऐकत आलेलो. विधानसभा, विधान परिषद दणाणून सोडणाऱ्या या माणसानं तिथं सभागृहात 8-8 तास अनेकांना खिळवून ठेवलेलं. आज ही दंतकथा वाटेल, पण ही सत्यकथा होती. सभागृहात त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली होती. तेव्हापासून त्यांना समजून घेण्याची उत्सुकता, संघर्ष यात्रेनं आणि त्यांच्यावरच्या माहितीपटानं ती काही प्रमाणात भागवली. पण संपूर्ण नारायण ज्ञानदेव समजलेच नाहीत. राजर्षी शाहू पुरस्कार स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे कोल्हापुरात आलेल्या. डॉक्टर जयसिंगराव पवारांबरोबर त्यांनी नारायण ज्ञानदेवांची भेट घेतलेली. मराठी मातीतली कर्तृत्वाची ती 3 शिखरं एकमेकांशी संवाद साधत होती. ते दृश्य मनावर कायमचं कोरलं गेलेलं. त्यांना भेटायचं ठरवलेलं 2 वर्षांपासून, पण सध्याच्या दिवसात आपला संसर्ग नको म्हणून टाळत आलो. जुन्या भेटी आठवत राहिलो. आपल्या नावालाच नव्हे तर नावाच्या आद्याक्षरांनाही पदवीचं ऐश्वर्य मिळवून देणारा हा लढवय्या. या पुढच्या काळातही लढे होतील, चळवळीही होत राहतील. त्यांना सेनापतीही लाभतील, त्यांच्या छब्या माध्यमातून झळकतील. पण असा कणखरपणाचा आणि ताठकण्याचा, निष्कलंक चरित्र्याचा आणि स्वच्छ हातांचा रांगडा सेनापती आता कुठून मिळणार? असा आरपार स्वच्छ नारायण ज्ञानदेव ही गोष्टच अशक्य. कारण हा होता अखेरचा सेनापती, अखेरचा लढवय्या. स्वतःमधला सिंह जागता ठेवता येतो हे दाखवून गेलेल्या त्या नरशार्दुलाला विनम्र अभिवादन. अखेरचा लढवय्या नारायण ज्ञानदेव तथा ND पाटील. लेखक सदानंद कदम, सांगली. त्यांचा मोबाईल नंबर 9420791680 9420791680. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186 8329730186.